नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक ट्रेंड. अर्ध इंग्लिश अर्ध मराठी. गाईज, तुम्ही वर्डपॅडच्या व्हिडिओज आता शिकल्या असाल. ओके, बाकीच्या व्हिडिओज तुम्ही बघितल्या असेल, त्याच्यातून काहीतरी शिकला असेल, बोध घेतला असेल आणि त्याचा वापर तुमच्या जीवनामध्ये केला असेल. तर आता आपण शेवटचे टॅब बघणार आहोत. कोणते ते आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला माहीत पडलेच असेल की आता आपल्याला इतकं शिकायचं राहिलं आहे. ते आहे आता आपले पुढचे टॅब वर्डपॅडमधले व्ह्यू टॅब आहे आणि त्याच्यामधलं झूम, शो ऑर हाईड आणि सेटिंग ऑप्शन्स, हे 3 आपल्याला पाहायचे आहेत गाईज. ओके, हे आपल्याला एखादे तुम्ही डॉक्युमेंट क्रिएट करता किंवा लिहिता त्याच्यासाठी त्याचा वापर होतो. झूम करण्यासाठी, हाईड करण्यासाठी, शो करण्यासाठी. आता खाली आहे नोट. वर्डपॅड इज अ रिच टेक्स्ट एडिटिंग प्रोग्राम. ह्याच्यामध्ये काय आहे, आपलं जे टेक्स्ट एडिटिंग असतं ते एक छान प्रकारे आपण त्याला फॉर्मॅटिंग करतो, छान प्रकारे आपण त्याला कलरिंग करतो, असं त्याला एक रिच बनवतो, एक छान असा त्याचा अर्थ आहे. ओके गाईज, तर आता चला तर शिकायला सुरुवात करूया. पाहिला होतात इन्सर्ट वगैरेचा भाग पाहिला होता. आता आपण बघणार आहोत व्ह्यू. इथे मी आपलं मिनिमाइज करून ठेवलेला होता. तर आता आपला वर्डपॅड ओपन झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आता होम टॅब झालेला आहे. फाईल टॅब आपल्याला घ्यायचा आहे कारण आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे. ओके ओके, तर आता आपण बघणार आहोत व्ह्यू. आता इथे बघा झूमचा ग्रुप आहे, त्यामध्ये झूम इन, झूम आउट. ओके, बघूया आपण आता. झूम इन म्हणजे तुम्हाला किती जवळ हवं आहे, किती मोठं हवं आहे ते तुम्ही झूम इन करू शकता. झूम आउट म्हणजे तुम्हाला कमी हवं असेल साईज त्यांची, जी तुमच्या पेजची साईज वाढते. बरोबर, पेजची साईज वाढल्याबरोबर जे वर्ड्स आहेत, लाईन्स आहेत, सेंटेन्स आहेत, त्यांची पण साईज वाढते. बरोबर मित्रांनो, जे मोठं. त्याच्यानंतर आहे 100%. आता आपण मिनिमाइज करूया. खूप मिनिमाइज केलेला आहे मी. ओके, हा आपला ट्रीचा छोटासा एसे आहे. तर त्याला आपण 100% डायरेक्टली 100% करणार आहोत. अशाच प्रकारे ते वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळे नंबर्स दिलेले असतात. 75, 25, 85 अशी. तर ते इथे नाही, आपल्याला वर्डमध्ये शिकायला मिळणार आहे ते. तर हा झाला तुमचा झूम ग्रुप. झू नाही, हा झूम. झू म्हणजे प्राण्यांचा, झूम म्हणजे जवळून बघणे. आता रुलर, स्टेटस बार. आता इथे बघा रुलर इथे दिलेली आहे. इथे बघा ही आहे तुमची रुलर. आता इथे मी रुलरवरून अनटिक केला तर ती रुलर निघून जाईल. स्टेटस बार आहे, इथे खाली स्टेटस बार आहे इथे, त्याच्यावरती पण अनटिक केलं की तो निघून जाईल. जास्त काही त्याच्यावरती दिलेलं नसतं. मिनिमाइज, मॅक्सिमाइज, हे बघा झूम इन, झूम आउट इथे पण दिलेलं आहे ते तुमच्या स्टेटस बारवर. आता आपल्याला रुलर बघणार आहोत. तर रुलर, आता ही आहे रुलर, इथे आलेली आहे रुलर. ओके, त्याच्यानंतर आहे इथे वर्ड रॅप, नो रॅप. हे बघा नो रॅप केलेलं आहे, म्हणजे जे आपली छोटे जे लाईन्स आहेत, रॅपच नाही केलं आपण, म्हणून ते पूर्ण मोठे एक लँडस्केपमध्ये पेज झालेलं आहे. तर वर्ड रॅप टू विंडो. कंट्रोल ए करा मित्रांनो, बघूया आपण. नो रॅप टू विंडो, जास्त काही होत नाही त्याच्यामध्ये, सेम. ओके, तर रॅप टू रुलर म्हणजे काय? रॅप टू रुलर म्हणजे रुलर इतकंच ते वर्ड रॅप झालं होतं. रॅप म्हणजे एक्सपांडेड होतं. एक्सपांडेड ज्या लाईन्स असतात त्या आपण एकाच ह्याच्यामध्ये करू. ते तुम्हाला एक्सेलमध्ये दिसेल की आपण एखादा वर्ड लिहिलेला असतो, तो वर्ड रॅप करून तो एकाच ठिकाणी एका छोट्याशा बॉक्समध्ये कसा आणायचा ते. ओके, तर आपण इथे ते रॅप टू रुलरच ठेवूया. ओके, त्याच्यानंतर आता इथे आहेत मेजरमेंट्स युनिट्स, इंचेस, सेंटीमीटर, पॉईंट्स, पीसेस. ओके, आता मी इथे इंचेसमध्ये ठेवलेलं आहे. सेंटीमीटर्स बघा, तर रुलरचं बघा 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर्स चेंज होत आहेत. तर पॉईंट्स, ओनली पॉईंट्स हवेत तर प्रॉपर पॉईंट्स आहेत इथे तुम्हाला.
360, 324, 4चे पॉईंट्स आहेत इथे. 36, 36, 36, 72. पिकास, हे पिकास वेगवेगळे असे वेगवेगळ्या मेजरमेंट्स इथे दिलेले आहेत, त्या आपल्याला इथे वापरायला मिळतात. आपण नॉर्मली इंचेसमध्येच ठेवतो किंवा सेंटीमीटर्समध्ये ठेवतो. ओके, एखादं काही ड्रॉइंग बनवायचं असेल सेंटीमीटर इंचेसमध्ये तर तुम्ही त्याचा वापर करता. तर हे कुठे होतं तुम्हाला? सेटिंग ग्रुपमध्ये. हा होता झूम ग्रुप, हा होता शुअर. सेटिंग.